त्याला तू आवडतेस, त्याला तू आवडतेस. नाही आजींचं किती वय झालंय अजून काम करतात. किती वय आहे तुमचं आजी? 60. धर काय याचा हात धर, याचा हात धर. तिकडे चालले पाण्यात. संडेला खूप गर्दी असते, आता उद्या खूप गर्दी असणार आहे. आणि आता आम्ही आलो शनिवारी. चला आता सगळ्यांचं आलेलं आहे. हां येते सियाने वडापाव खाल्लाय आणि तर मिसळ खाते. आणि इकडे आम्ही पुरी भाजी मागवली आहे. मागे सर मागे विहान. अरे तिकडे कुठे पडशील ना मागे. व्लॉग्स आहे, व्लॉग टकरा रे. कार खूप आवडते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आज सकाळी आम्ही सगळे चाललो आहे चिंचणी मायाक्का देवीच्या दर्शनाला. आणि लास्ट इयर मी गेले नव्हते, घरचे सगळे गेले होते, पण मी विहान आम्ही गेलो नव्हतो. कारण ॲज युजल मला गाडीचा त्रास आहे, त्यामुळे मी शक्यतो जाणं टाळते. पण तरी मला मनात असं कुठेतरी वाटतं की देवदर्शनाला गेलं पाहिजे. तिथे का मम्मी, तिथे माझं मग आपल्याला असं मनातून वाटायला लागतं ना की देवदर्शन आपण केलं पाहिजे, इवन तो त्रास होत असला तरी. तर मी असं मला मनात वाटत होतं, त्यामुळे मग मी असं ठरवलं की ह्या वर्षी मी जाईल. तर असं ठरलं अचानक की आज जायचं आहे. मग मी रात्री सांगून टाकलं की मी पण येणार आहे. त्यामुळे मग परत नंतर अचानक पप्पांचं पण ठरलं येणं. म्हणजे आधी पप्पा येणार नव्हते, मम्मी कारनंच जाणार होते. मग पप्पा येणार आहेत म्हटल्यावर मग मी आता असं ठरवलं की पप्पा येतातच तर त्यांच्याबरोबर गाडीवर जाऊया. म्हणजे त्रास करून जाण्यात पण काय अर्थ नाही, तेवढंच माझं माइंड चांगलं राहील आणि वॉमिटिंग वगैरे होणार नाही. तसं तर गेलेच असते मी, म्हणजे पप्पा नसते ना तर मी गाडीतूनच गेले असते. कारण मी असं ठरवलं होतं मनात की त्रास जरी झाला तरी ह्या वर्षी जायचं देवदर्शनाला. तर पण आज पप्पा लकीली येत आहेत, तर मी त्यांच्यासोबत गाडीवर जाणार आहे आणि बाकी सगळे कारमध्ये. आणि माझं बाळ बघा इथे, हे बघा इथे कसे चालते. आणि आमची दुसरी दीदी, छोटीशी दीदी आहे, ती कुठे आहे? गाडीमध्ये बाहेर आहे, उभी आहे. तिचा पण व्लॉग चालू आहे. झाला बरं. चला मग आता आपण एकत्र देवदर्शन करूया. थोड्याच वेळात तुम्हाला छानपैकी मंदिराचं दर्शन करवते मी, है ना. कधी तर सियाला पाठवते मी, नाहीतर नाहीच शक्यतो पाठवत. कारण मी जिथं असेल तिथंच मी सिया विहानला म्हणजे पाठवते. मी नसेल त्यावेळेला पाठवत नाही, कारण म्हणजे मुलं काय करतात, दमवतात. त्यामुळे आपणच व्यवस्थित त्यांना हँडल करू शकतो. त्यामुळे मी शक्यतो सिया विहानला मी नसेल तिथं पाठवत नाही. म्हणजे मी चालली तर घेऊन जाते. मग त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की माझ्यामुळे त्यांना पण मिळत नाही जायला. मग त्यामुळे मी असं ठरवले की आता मी जाईल, त्यामुळे माझ्यामुळे त्यांना पण मिळेल आणि मलाही मिळेल. पण मला त्रास होतो, त्यामुळे मला ते म्हणजे मला कसं होतं वाटतं ना की असं आता जाता मी बसले गाडीत, मग मला बसल्या ना इवन दरवाजा ओपन केल्याच इतकं डोक्यात तो त्या लेदरचा वगैरे वास जातो ना, डोकं दुखायला सुरू होतं, प्लस वॉमिटिंग. आणि इतका त्रास पूर्ण घरी येईपर्यंत माझं तेच सुरू असतं. मग मला असं वाटतं ना की म्हणजे ती जर्नी एन्जॉयच नाही होत ना माझं, ह्यातच सगळं. आणि प्लस इतकं म्हणजे असं वाटतं की मी आजारीच पडली आल्यावर. तर मग ती जर्नी, तो प्रवास, तो मुवमेंट मी एन्जॉयच नाही करू शकत, कारण इतकं माझे हाल होतात. पण जिथं गरजेचं आहे तिथं मी जाते, हाल करत का होईना. पण आता देवदर्शनाला मला असं मनातून वाटत होतं की मी जायला पाहिजे. त्यामुळे मी आज ठरवलं जायचं. पण लकीली पप्पा येतात, त्यामुळे मला कुठे येणार. बोल. आज तर एन्जॉय होणार आहे आणि ती बरं उलट्या तिला होणार नाही, कारण की बाबा स्कूटीवर नाही येणार.
साडीचा कलर लय मस्त असतो. ते माझं ब्लाऊज तिकडे आहे ना, अजून शिवलं नाही. ब्लाऊज शिवलं. अरे तुमच्या दोघांचं मॅचिंग झालं दोघांचं. ह्या साडीवरचा ब्लाऊज मला मिळालंच नाही अजून. दिवाळीला टाकले, अजून मिळालं नाही. नाही सिया. हा हळूहळू का, फुंकून का. चला आता सगळ्यांचं आलेलं आहे. हां येते. सियाने वडापाव खाल्लाय आणि तर मिसळ खाते. आणि इकडे आम्ही पुरी भाजी मागवली आहे. बाळ माझ्यासोबत पुरी खाणार आहे ना. दीदी काय खाते, मिसळ खाते. आता थांब मुला थांब, गरम आहे. मम्मा चारणार. मम्मा चारणार. अरे गरम आहे. एक तू खा, थांब. हातात दे, खाऊ दे, भूक लागला रे. हां खा मला भाजी दीदी. मिसळ काय दुसरं म्हणलं तो. सिया आलं तुझं, खा. धर काय यांचा हात धर, यांचा हात धर. तिकडे चालले पाण्यात. बारीक लाव. नाही बारीक गोल गोल गोल. सिया ये तू. ठीक आहे. जाय लावले की लावले तुला पण लावले. पप्पा निवांत आलं. निवांत पाय बघ, पाय जरा पण हे नाही. अरे अरे आजी बघा, आजींचं वय किती असेल, अजून काम करतात. आजींचं किती वय झालंय, अजून काम करतात. किती वय आहे तुमच्या आजी? 60. 60 वय आहे. घरी कमी आहे. अरे पण मेहनत करत राहायचं ना. मी त्यांनी दाखवलं आपल्याला. आताच्या तरुण पिढीसाठी चांगलं आहे. आजीला बघून आपण शिकायचं कसं करायचं, मेहनत कसं. आमच्याकडनं भरपूर शिकायचं असं. बस बस आता बस. त्यांच्या या स्टॉलमुळे आपल्याला पाय भाजत नाही आपलं. त्यांना थँक्यू बोललं पाहिजे आपण. थँक्यू सो मच. दोन्हीकडून आहे त्यामुळे पूर्ण रस्ता सावलीत आहे. चला आता आम्ही फायनली पोहोचलोय मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकताय माझ्या मागे मंदिर. आता आम्ही जर दर्शन घ्यायला जाणार आहे. आता आल्यानंतर भेटते. चला तर आता आमचं दर्शन झालं आणि आम्ही कसं असं ऑड डेला आलो, म्हणजे शनिवार आहे ना आज, तर संडेला खूप गर्दी असते. आता उद्या खूप गर्दी असणार आहे.
आणि आता आम्ही आलो शनिवारी, त्यामुळे आज एवढी गर्दी नाही आहे, त्यामुळे आमचं निवांत दर्शन झालं. खरं तर आम्ही जाणून बुजून शनिवारी आलो आहे, कारण म्हटलं गर्दी नसली की आपल्याला दर्शन व्यवस्थित मिळतं. प्लस मुलं आहेत म्हटल्यावर गर्दीत घेऊन जाऊन चालतच नाही, कारण दर्शन तर व्यवस्थित होत नाही, प्लस मुलं पण इरिटेट होतात आणि त्यांना जास्तच सांभाळावं लागतं. त्यामुळे विहान बघा कसं करायला एकदम असं हां त्याचं असंच चालू आहे. म्हणजे आता खेळायचा मूड आला आहे त्याला, कारण सकाळपासून गाडीत आहे, त्यामुळे आता आम्ही दर्शन घेतलं आणि फोटो पण काढले. तर कोण कोण चिंचणी माळका देवीच्या दर्शनाला येऊन गेले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नसेल कोणी आलं तर नक्की या, खूप छान आणि एकदम मोठं असं मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण एवढा मोठा एरिया आहे. आणि तिथून आपण मंदिरात दर्शन घेऊन इथून बाहेर येतो. इथे मेन देवी आहे आणि इथून असं So guys, आता मी चालली देवदर्शन झालं. देवदर्शन झाले आणि आता मी हे फोन घेतला, विहाननी पण घेतला येलो कलरचा बघू. आणि हे गाड्या घेतल्यात विहाननी आणि मी आता कंपोस्टचा हो. चला आता आपण हे वॉटर गेम आहे आणि विहानच्या गाड्या बघा. अरे बापरे, मुला बघू. अरे वा वा वा, किती आहेत रे मुला. वाव, एवढ्या साऱ्या गाड्या तुला. आणि घरी पण आहेत की अजून. कशाला घेतल्या हा? अरे काय खेळायला घेतले. भरपूर आहेत घरी पण, तरी पण घ्यायचंय त्याला. अरे सिया, हात पकड. मुला इकडे ये, आजोबांना जाऊ दे. जाईल आई सोडून, तू धरता बघ. अय्या विहान, हे असं गेम खेळायचं, वॉटर गेम आहे. ह्याच्यात रिंग घालवायची, रिंग अशी अशी दोन्ही आहे ना. आणि हे बघा, हे काय आणि हे बघा पाण्यात आणि इथं रिंग. बघ कसं येतं. चला. तर आमच्या गाडीचं चार्जिंग संपलं होतं. मग आता इथे आम्ही चार्जिंग लावले. इथं ॲथरचा चार्जर पॉईंट आहे, तर तिथे आम्हाला चार्जिंग भेटलेलं आहे. त्यामुळे गाडी आपल्या नाश्ता करते, तोपर्यंत इथं पप्पा बसले टाईमपास करतात आणि मी इकडं थांबली वाट बघत. तर गाडी आपल्याला फिरवते. आपल्याला भूक लागली की नाश्ता करतो, तसं गाडीला पण आता भूक लागली आहे. त्यामुळे गाडीचा नाश्ता झाला की मग आम्ही निघणार. बाकी सगळे गेलेत पुढे. आता थोड्या वेळात आम्ही पण जाणार. फक्त 15 मिनटात फुल चार्जिंग होते आणि मोठा चार्जर असल्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. आता आम्हाला थांबून इथे 10 मिनटं झाली. अजून एक 5 मिनटं थांबणार म्हणजे चार्जिंग फुल होते आणि मग मी आणि पप्पा पण पुढे जाणार. मोबाईल चालवणारे पोरांसाठी उभं नाही बघ. मोबाईल बघणार काय, पकडणारी येणार आहे. जी फोन घेताय काय तुम्ही चालवायला? हां, जी मोबाईल बघते त्याला शेअर येणार आहे पकडायला. आता लक्षात ठेवा, तुम्ही जर आता मोबाईल जर येणार आहे तेव्हा तर आपाप कळते मोबाईल कोण कोण चालवते. बघणार का मोबाईल तेव्हा. मग आता चला. त्याला मी धपके देत्या. खोटं बोलू नकोस. नाही देत. मग आता मारते. इकडे रे विहान, इकडे विहान, इकडे. मग किती 100 मारू का त्याला? सारखं मला त्रास देते, माझ्या अंगावर पडते. त्याला तू आवडतेस, मग माझ्या अंगावर का पडते? त्याला तू आवडतेस. दुखते. केस ओढून काढते ना. नाही. आता तू सॉरी म्हण त्याला, ती तुला शेंडी आता उद्यापासून घालून ती काढणार परत. आणि तुला माहिती आहे का,
काही खायला आणलं, मम्मा दीदीला ठेवलंस का? मी दीदी आल्यावर खाणार आम्ही दोघं मिळून. हे माहित असते का तुला? तू स्कूललाच गेलेली असतेस. मिठाई त्या दिवशी ही मम्मी त्या दिवशी बाबांनी चॉकलेट आणली, त्यांनी एक चॉकलेट खाल्ली नाही, खिशात ठेवलं. मुला हो मम्मीला म्हणते की मी त्यासोबत खालतो आणि मी म्हणते मम्मीला आई मी दीदी आल्या खातो. खाल्लंच नाही त्यानं. तू आल्या सोबत खाल्लं. आणि चॉकलेट सुद्धा त्याला म्हटलं, मुला कुठं जपून ठेवतोस एवढा वेळ, तुला मन मारून खाऊन घे. आपण दीदीला आलो, तू दुसरी दीदी खात्या, तू आत्ताची तुझी खा. नाही मी दीदी सोबत खाणार आहे. एवढं मन ठेवते मारून. तू पण मन मारतेस. उलट चांगलं म्हणायचं. सॉरी म्हण लवकर. मी जर टॉयज देते सर्व देते त्या दिवशी आईस्क्रीम आणली होती मला खायची होती दुपारी अगं माहिती आहे मला, तू पण त्याच्यासाठी, मला माहित आहे तू पण त्याच्यासाठी मन ठेवतेस. आणि तुम्हाला सांगू काय, सिया माझी एवढी शहाणी आहे काय, विहान सांगू काय, सियाचा शहाणापणा सांगू काय. हे बघ इकडे बघ की, आधी बघ इकडे, सियाचा शहाणापणा सांगू काय. त्यांच्या स्कूलमध्ये कोणाचा बड्डे वगैरे असेल ना दादाचा, तर सगळे चॉकलेट्स, सगळ्यांना चॉकलेट वाटतात एक एक काय, तर सगळी मुलं तिथेच चॉकलेट खातात. पण माझी सिया माहिती आहे काय करते, चॉकलेट बाहेर घेऊन येते, स्कूल संपेपर्यंत स्वतःजवळ ठेवते, घरी येते, मला सांगते मम्मा आज ह्याचा बड्डे होता, मम्मा आज ह्याचा बड्डे होता आणि मला चॉकलेट मिळाली, मला दाखवते, मम्मा खाऊ का. जेव्हा मी खा म्हणते ना तेव्हाच ती खाते, तोपर्यंत ती खात नाही. आणि प्लस मी तिला तिच्या पोटात गोड जाऊ नये म्हणून मी म्हणते, मुला मला अर्धी देतेस का गं. मग सिया मला लगेच अर्धी चॉकलेट देते. चला गुड घालाय त्याबद्दल आपण हे करूया. इकडे लवकर. आणि कधी सुद्धा आजपर्यंत सिनियर KG पासून 3 वर्ष शिकते का नाही ती, 3 वर्षात एकदा पण तिने चॉकलेट खाल्ली नाही स्कूलमध्ये. घरी येते, मला विचारते, मला दाखवते, मला विचारते मम्मा खाऊ का. मग मी परमिशन दिली ना खायची तेव्हाच ती खाते, तोपर्यंत ती स्कूल सगळी पोरं तिथं खात्यात. पण माझं मूल तिथं खात नाही माहिती आहे का, मम्माला विचारल्याशिवाय. इतकी शानी. आणि मला आल्यावर अर्ध्याने देते त्यातली. म्हणजे सिया पण क्यूट गर्ल आहे आणि विहान पण क्यूट बॉय आहे. चला त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. काय केलं सांग मागितलेलं हा विहाननं लय भारी काम केलं आज. विहाननं पप्पा तर लय काल भारी, होय. विहानला मी घेऊन गेलो होतो काल मंती सोबत. तर काय केलं माहिती काय, तर विहानला जर एका आमच्या गावची काका होते, त्यांनी चिक्की घेतली दुकानात, चिक्की घेऊन द्यायला लागले खायला. तर त्यानं पहिल्यांदा मला वाटलं घेईल असा, तर छोटा शेवटपर्यंत घ्या 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 म्हणाला तरी आणि माड बघत होता घेऊ का, म्हणजे मी तुला नाही घेतला सांगायसाठी. खाऊ देत नाही ना म्हणून. नाही नाही एवढं भारी वाटलं गोड. मी विहानला सांगून ठेवले, मुला कोणी घेतला त्यानं. नाही मी म्हटलं हे काका आपले घरात आले होते विंडो लावायला, तर घे मग तिवारी विंडो. मग म्हणले घे, मग घेतलं. आजीवानी म्हणलं की विंडो लावायची काका घे, तरी नाही घेतला. आजीवानी ती चॉकलेट त्याच्या हातात घेतली आणि मग त्याला दिली, मग घेतलं. अरे घेतला नाही, गुड बॉय, मला लय आवडलं. म्हणून चला, काय यासाठी आणि सियासाठी पण टाळ्या. आणि मी विहानला सांगून ठेवले ना की मुला कोणाच्यात गेलं किंवा कुठं दुकानात गेलं आणि हां तू तर नाहीच खात, तुला तर समजले, परफेक्ट झाले तू, पण तो छोटा आहे ना म्हणून त्याला पण सांगून ठेवले की कोणी दिले तर खायचं नाही. तर मूल अजिबात खात नाही जोपर्यंत आपल्या घरातले हवं म्हणत नाहीत. आणि मला रात्री येऊन त्यानं सांगितलं पण आत की मम्मा मला एक अंकल ते बिस्किट देत होते पण मी घेतलं नाही मम्मा, मी घेतलं नाही. नाही नाही बोललो. मग आजे मामा बोलला घे, तेव्हाच मी घेतलं मम्मा. मला येऊन आत गाडीत उतरलं मला किचनमध्ये येऊन सांगते मी भाजी करत होते तेव्हा, माहिती आहे का सांगितलंस तू, मम्मा मी नाही घेतली मम्मा, सांगितलंस तू मम्मा मी बिस्किट नाही घेतलं मम्मा. मला नाही घेतली. मला म्हणलं आई एक अंकल देत होते, मी नाही घेतलं, मी नाही म्हणलो. किती छान झाले ग माझं. ती विसरला की तू शाळेत जाते ना, बाळ आहे छोट. मी मला कसं सांगितलं ते आल्या आल्या सांगितलं ग ते ना, तू स्कूलला गेलो ती विसरलंस. मला विहानचं लय आवडलं. विहानला म्हणलं विहान तुझं नाव सांगणार, गुडवालं नाव सांगणार. गुड बॉय. या चला जाऊ. आणि तुम्हाला सांग का माझं बाळ इतकं शहाणं आहे, दोन्ही पण. मला गाडीचा त्रास होतोय पण माझ्या बाळांना अजिबात त्रास होत नाही, मला अजिबात दमवत नाहीत.
मम्माला गपचीप गाडीवर येऊ देतात, मम्माला त्रास देत नाहीत, शांतपणे गाडीत बसून येतात है ना. शहाणी बाळ आहेत, मम्माला त्रास देत नाहीत. आता कोण स्माइल करते दोघातलं पहिला बघूया. मी 3 म्हणा. 1 2 3. ई चला बाय करा आणि गुड नाईट. एक वेळा किशी घ्या आता दोघं. किशू घ्या. एक मिनिट घ्या. अय्या ब्रदर सिस्टर. तू दीदी घे, दीदी तुझी घे. दीदी दीदीची घ्यायची. कोण पहिला घेते दीदीची, कोण पहिला घेते दादाची. वन वन वन. वाव व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, हा,